पुरे? हो बस. ओके. आणि त्याच्यानंतर काळी मिरी पावडर जी आहे ती आपण टाकणार आहोत. बस 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 बस. आता चवीपुरतं मीठ टाकूया. बस. कारण चीज आपण ऑलरेडी घातलं त्याच्यामुळे थोडासा मिठाचा अंश त्याच्यात आहे. हो आहे. आता आपण हा पिझ्झा आणि पास्ता सॉस टाकणार आहोत. जर तिखट आपल्याला हवं असेल तर, नाहीतर असंच पण आपण बॅटर पासून केक बनवू शकतो. नाही तुम्ही मगाशी म्हणालात ना की हा स्पायसी आहे त्यामुळे वापरूच यार. कलर पण चेंज होईल आणि स्पायसी पण होईल. स्पायसीनेस येतो. आता लास्टला आपण याच्यामध्ये जे उकडलेले स्पॅगेटी आहेत ते टाकणार आहोत. बस. मिक्सिंग याच्यामध्ये जास्ती महत्वाचं आहे. हो. आणि मोठी कृती मिक्सिंगमुळे. बाकी तसं काही करायला अवघड आत्ता तरी मला वाटत नाहीये. नाही अवघड काहीच नाहीये. आता आपण याच्यामध्ये 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल टाकणार आहोत. ऑलिव्ह ऑइल. आपण हे छान मिक्स करून घेऊया. बरं. ओके. आता हे आपला केकचा बॅटर तयार झालेला आहे. आता आपण केक मोल्ड घेऊया आणि त्याला आपण ग्रीसिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे साधारण ऑइल लावलेलं आहे सगळीकडे. कारण केक जेव्हा आपण बेकिंग करून बाहेर काढणार तेव्हा तो चिकटायला नको म्हणून फक्त आपण ग्रीसिंग केलंय. बरं. एक प्रश्न विचारायचा आहे की केक फुगून यावं म्हणून आपण बऱ्याच वेळा बेकिंग सोडा घालतो का? हो बेकिंग सोडा घालतो. तर ह्याच्यात आपण तसं काहीच घातलं नाही. नाही बेकिंग सोडा नाही, आपण अंड टाकलेलं आहे याच्यामध्ये, त्यामुळे केक आपला फुगणारच आहे. अच्छा. हे बॅटर ह्याच्यात घालायचं? हो. ठीक आहे. मी तुम्हाला हे करण्यासाठी मदत करू शकतो. स्पॅगेटी केकचं हे जे मिश्रण आहे हे आपण केक मोल्डमध्ये पसरवून घेतलं, ज्याला आम्ही ऑलरेडी ग्रीसिंग केलं होतं. हो करेक्ट. आता वरून फक्त आपण मोझरेला चीज ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. येस. चीज म्हणल्यावर मग काय बाबा भरपूर घालायचं ना? हो आपल्या आवडीनुसार. चीज आपण घातलं. हो. पुढे आता आपण ह्याला बेक करणार आहोत. 180 डिग्रीला साधारण 15 ते 20 मिनिटात आपला केक तयार होतो. 180 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटं ओव्हनला बेक केल्यानंतर आपला हा स्पॅगेटी केक तयार होईल. बरोबर? बरोबर. फॅन्टास्टिक. मग आम्ही वाट न पाहता हे पटकन करून घेतो. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्पॅगेटी केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेली स्पॅगेटी, क्रीम, अंड, मोझरेला चीज, पालक, प्रोसेस चीज, टोमॅटो, ऑलिव्ह ऑइल, पास्ता आणि पिझ्झा सॉस, ओरेगानो, काळी मिरी आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये अंड फोडून ते फेटून घ्यावं. फेटलेल्या अंड्यामध्ये टोमॅटो, पालक, प्रोसेस चीज आणि 1 कप फ्रेश क्रीम घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये ओरेगानो, काळी मिरी पूड, मीठ, पिझ्झा आणि पास्ता सॉस, वाफवलेली स्पॅगेटी आणि 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घालून सर्व एकत्र करून केकचं मिश्रण तयार करून घ्यावं. केकच्या भांड्याला तेलाने ग्रीसिंग करून त्यात केकचं तयार मिश्रण घालून त्यावर मोझरेला चीज घालावं. 180 डिग्रीला स्पॅगेटी केक 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. आता हे जे मिश्रण आहे याची वाफ जायला पाहिजे तेवढं बघायचं आहे आपल्याला. कारण की ते गरम गरम मिश्रण असेल तर अंगावर हातावर पडलं तर ते आपला हात भाजू शकतो. तेवढं बघायचं आहे. थोडी काळजी घ्यायची हाताची. ते अर्ध मिश्रण मी आधी करून घेतो. याला वाटून घेऊया आपण. याला स्ट्रेनरमध्ये टाकतोय. याला गाळून घेतोय. म्हणजे काय थोडंसं बिया वगैरे असतील किंवा काही मोठे तुकडे असतील तर ते यातनं वरती राहतील. आता ही जी प्युरी आहे आपण टाकणार आहोत. परत गरम करायला ठेवतोय आपण. त्याचा रंग पण एकदम छान आलेला आहे आणि त्याचा आणखीन रंग मस्त होईल. आता जरा थोडंसं तिखट आणि या बाकीच्या गोष्टी टाकून आपण अजून रंग त्याचा मस्त येईल बघा. आता मी याच्यात थोडी चिली पावडर टाकतोय. तुम्ही याच्यामध्ये वाटलं तर काश्मीरी चिली पण थोडीशी टाकू शकता. तुम्हाला आणखीन डार्क आवडत असेल रंग तर. आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला चिली पावडर याच्यात टाकायची आहे. तुम्हाला स्वीट चिली सॉस करायचं असेल किंवा हॉट गार्लिक सॉस करायचं असेल तर याच प्रकारे आपल्याला थोडंसं गार्लिक क्रस्ट आणि चिली त्यात वाढवता येईल. त्याचबरोबर याच्यात जाणार आहे थोडं ब्लॅक सॉल्ट, रेग्युलर सॉल्ट. आता
एक 3 चमचे मी याच्यात साखर टाकतोय. हे बघा, साखर आणि व्हिनेगर हे आपल्या अंदाजाने टाकायचं आहे आपल्याला. साखर तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असेल टोमॅटो सॉस तर कमी साखर टाकायची आपल्याला. त्यात 3-3.5 चमचे टाकले साखर. आणि याच्यात मी थोडा गूळ टाकणार आहे. गूळने 2 गोष्टी होणार आहेत. याचा जी टेस्ट पाहिजे मला टोमॅटो सॉसची, त्याच्यामुळे एक ब्राऊन शुगरने त्याला कलर थोडासा असं डार्किश येतो. तर गुळाने पण तो सेम इफेक्ट आपल्याला मिळणार आहे. गुळाने पण थोडासा त्याचा रंग जरा डार्क होतो. ब्राऊन शुगर टाकण्याचं पण कारण तेच आहे की थोडंसं त्याची चव आणि रंग छान गडद रंग असा येतो. रंग आता छान यायला लागलेला आहे त्याला. आता मी याच्यात टाकणार आहे एक 4 चमचे व्हिनेगर. सगळ्यात आधी मी याला थोडंसं उकळल्यानंतर त्याला जसं घट्टपणा येईल ना तसे मी याची पहिले चव बघेन, चाखेन की आणखीन कुठली गोष्ट पाहिजे का बॅलन्स करण्यासाठी, तिची चव बॅलन्स करण्यासाठी. त्याच्यानंतर ती गोष्ट आपल्याला ॲडजस्ट करायची आहे. आता एक मुद्दा जो राहिला तो याचं प्रिझर्व कसं करायचं याला. हे बघा, जर असेल तर याच्यासाठी आपल्याला घरगुती पद्धतीने करायचं असेल तर एक ते स्टीमरमध्ये बॉटल्स, आपल्या काचेच्या बॉटल्स त्या ठेवायच्या आहेत. त्या पहिले त्याला स्टरलाइज करून घ्यायच्यात बॉटल्स. त्याच्यात केचप थोडं टाकून, गरम टाकून त्याच्यावरती झाकण, ते एअरटाईट एकदम जे झाकण येतं ते, म्हणजे ज्यात हवा कमीत कमी त्यात गेली पाहिजे तसं टाकून परत त्याला उकळायचं. एक पाऊण 1 तास त्याला त्याच्यात पाण्यात टाकून उकळतात या बॉटल्स. तेव्हा कुठे त्या प्रिझर्व केलं आपण व्यवस्थित करू शकतो या सॉसला. किंवा दुसरा उपाय आहे, याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. किंवा जर झालं तर फ्रीजरमध्ये ठेवा जर जागा असेल तर. जसं पाहिजे तसं वापरा. किंवा फ्रीजमध्ये तर त्याला 15-1 दिवस तो तसाही काही खराब होत नाही. त्यात व्हिनेगर आहे, साखर आहेत, या गोष्टी या खराब होत नाही असा असं त्याच्यामुळे. तर ही गोष्ट थोडीशी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणून हा आटतोय तरी पण एक आणखीन काही पाहिजे का ते बघूया आपण. 1 चमचा व्हिनेगर चालेल. त्याचबरोबर थोडासा गूळ, थोडंसं मी त्याला स्ट्रॉंग करतोय, साखर, थोडी चिली पावडर पण चालेल याच्यामध्ये. बरं, आता हा सॉस झाला आहे हे कसं कळणार आपल्याला. याला आटवायचं आहे. एकतर आपल्याला तसं पण त्याची शाईन आणि थिकनेस आपल्याला माहिती आहे. पण कसं आहे की सॉस थंड झाल्यानंतर पण आणखीन थिक होतो. तर एवढं बघायचं की प्लेटमध्ये टाकल्यानंतर एकदम त्याच्यातनं पाणी बाहेर नाही आलं पाहिजे. म्हणजे ड्रॉप टाकल्यानंतर प्लेटवर जर तिरपा केला आपण तर त्याच्यातनं असं पाणी गळायला नको. जर थिक राहिला तो ड्रॉप म्हणजे तो सॉस आपला जवळपास झालेला आहे. रंग बघा किती छान आला आहे आता. थिकनेस बघा त्याचा किती छान येतोय. आणखीन त्याला 2-3 मिनटं लागणार आहे. थोडंसं त्याला आणखीन थिक करतोय. बाकी आपला सॉस रेडी झालेला आहे छान. बस मंडळी, याला थोडं 2 मिनटं थिक करून घेतो आणि एका बोलमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. टोमॅटो केचप बनवण्यासाठी लागणारे साहित्य: टोमॅटो, गूळ, व्हिनेगर, साखर, तमालपत्र, आलं, काळं मीठ, लवंग, वेलची, मसाला वेलची, काळी मिरी, तिखट आणि मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये टोमॅटोचे काप वाफून घ्यावेत. एका मलमलच्या कापडामध्ये चिरलेलं आलं, लवंग, 7 ते 8 काळी मिरी, 1 मसाला वेलची आणि 3 छोटी वेलची घालून घट्ट बांधून घ्यावं. मसाल्याची तयार पोटली आणि 1 तमालपत्र वाफवलेल्या टोमॅटो मध्ये घालून पुन्हा नीट वाफून घ्यावं. त्यानंतर मसाल्याची पोटली आणि तमालपत्र काढून वाफवलेले टोमॅटोचे काप मिक्सर मध्ये वाटून घ्यावेत. वाटलेलं मिश्रण गाळून घ्यावं. तयार टोमॅटो प्युरी पॅन मध्ये घालून त्यामध्ये लाल तिखट, काळं मीठ, साधं मीठ, 3 चमचे साखर, गूळ आणि 4 चमचे व्हिनेगर घालून पुन्हा नीट उकळून घ्यावी. उकळल्यानंतर तयार टोमॅटो सॉस आवडत्या पदार्थाबरोबर सर्व्ह करावा. मंडळी, आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे चाउमिन एग रोल. आता आपण करणार आहोत पॅन चिली फिश.